स्वस्तातली घरं विकण्याची टाटांची योजना राबवण्याची तयारी श्रीलंका, नेपाळ, मालदीव या देशांनीही दाखवली आहे. पण देशात मात्र फार काळ ही संकल्पना राबवणं परवडणारं नाही, असं विकासकांचं म्हणणं आहे. त्यामुळे घर खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी आत्ताच खरेदी करावी, अशा सूचना विकासकांकडून देण्यात येत आहेत. गेल्या वर्षी घरांच्या किमती खूप वाढल्या असल्याचं कारण देत अनेक ग्राहकांनी या बाजारपेठेकडे पाठ फिरवली. या ग्राहकांना पुन्हा घर खरेदीकडे वळवण्यासाठी लो कॉस्ट हाऊसिंगची संकल्पना मांडण्यात आली. या संकल्पनेनं सर्वांना दिलासा दिला. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातली तफावत कमी होईल असं चित्र पुढे येत होतं. पण निवडणुकीनंतर पुन्हा दर वाढू लागल्याचं दिसतंय. अभी प्राइसेस यहाँ से गिरने की कोई संभावना नहीं है, उल्टा यहाँ से धीरे धीरे ऊपर बढ़ने वाले हैं। यदि आप देखें ठाणे वगैरह में तो प्राइसेस 20 से 30% बढ़ चुके हैं, तो यही संभावना मुंबई की भी है। एंड धीरे धीरे यहाँ पे प्राइसेस बढ़ने शुरू हो चुके हैं। Commodity prices over the last 3 weeks have actually come down. Cement and steel have corrected quite sharply. Land prices, yes, because of the dearth of land. If you talk about Mumbai, there's a dearth of land. Till the time land prices do not come down, you will definitely see that real estate prices will not come down. कमी किमतीत घरं शहरात उपलब्ध होणं कठीण आहे. अशा प्रकारचे प्रकल्प मुंबई किंवा मुख्य शहरापासून दूर अंतरावरच मिळतात. या ठिकाणी फार पूर्वीपासून घरं घेऊन ठेवलेली असल्यानं आता स्वस्तात घरं देणं शक्य आहे. पण शहरी भागात जमिनीच्या चढ्या किमतीमुळे लो कॉस्ट हाऊसिंग प्रकल्प शहरात उभं करणं कठीण झालं आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण म्हटलं की जमिनीचा खर्च सर्वात जास्त असतो. त्याचबरोबर प्रशासकीय खर्चही मोठ्या प्रमाणावर असतात. या खर्चांमुळे घरांच्या किमती कमी करणं कठीण होतं, असा तक्रारीचा सूर विकासक काढतात. पण काहींना अजूनही लो कॉस्ट हाऊसिंग शक्य असल्याचं वाटतंय. और लैंड के लिए लैंडलॉर्ड्स ने काफ़ी प्राइस बढ़ा दिए, तो अफोर्डेबल का सवाल नहीं आता। दूसरी बात जो है, महत्व की बात है, 52 NOCs लगती हैं, तो हर जगह करप्शन का सवाल आ गया है. क्लियरेंस के लिए पैसे लगते हैं. लँड्स पुष्कळ आहेत, असं काही नाही की नाही जमीन नाही, पण त्यांची वरती डेव्हलपमेंट परमिशन द्यायचे, ते मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बांधायचे, ते मध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेन्स बांधायचे, शाळा बांधायची, पोलीस स्टेशन, फायर ब्रिगेड, हे संपूर्ण आम्ही संघाती करून घेऊ. एक मुंबईची पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आम्ही करून घेतलं तर हे जरूर आम्ही करू शकतो. घर घेण्याचं स्वप्न साकारण्याकरता आता जास्त मेहनत करून उत्पन्नात वाढ करावी लागणार असं दिसतंय. तसंच लवकरात लवकर काही पावलं उचलण्याची गरज आहे. नाहीतर मध्यमवर्गीयांना शहरी भागातून दूर वास्तव्य करावं लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ETV न्यूज, मुंबई. देशातल्या लघु आणि मध्यम उद्योगांना आता भांडवल